आज या ठिकाणी छोट्याशा आमच्या विनंतीवर लातूर जिल्ह्यातील नामवंत वृत्तपत्राचे सर्व ज्येष्ठ पत्रकार मंडळी आपण या ठिकाणी आला, त्याच्याबद्दल मी आपले सर्वप्रथम आभार व्यक्त करतो, आपलं स्वागत करतो. फक्त 4:30चा टाइम दिलेला होता, तरी सुद्धा खूप प्रयत्न करून सुद्धा उशीर झाला. त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश जो आमचा ओबीसी विभाग आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय राजापूरकर साहेब आहेत. आपण सध्या बघतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याकडून समाजामध्ये धुळी पसरण्याचं काम सध्या देशभरात चालू आहे. आपण सर्वजण सर्व धर्म समभाव मानणारे आपण सर्वजण आहोत. आपल्याला गुण्यागोविंदानं देशात राज्यात आपल्याला या ठिकाणी राहायचं आहे. आणि शिव शाहू फुले आंबेडकर ह्या विचारावर चालणारे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या पक्षाचे आम्ही पदाधिकारी आहोत. आणि म्हणून सध्याचं बिघडलेलं वातावरण पाहता मागच्या 9 ऑगस्ट रोजी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय राजापूरकरजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मंडल यात्रा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आदरणीय पद्मविभूषण आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या व पक्षाच्या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 9 ऑगस्ट रोजी नागपूर येथे या मंडल यात्रेची सुरुवात झालेली आहे. नागपूर नंतर विदर्भामध्ये सन्मान्य राजापूरकरजी यांची मंडल यात्रा विदर्भात जाऊन आली. मराठवाड्यात जालना, परभणी, हिंगोली, नांदेड करून ते काल रात्री उशिरा लातूर जिल्ह्यात त्यांचं आगमन झालेलं आहे. या मंडल यात्रे मागची भूमिका हे मान्य राजापूरकरजी आपल्या समोर व्यक्त करतीलच, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्यावेळेस ही मंडल यात्रा लातूरमध्ये येणार होती, जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यावेळेस मला नियोजन करायचं होतं, तर मला असं वाटत होतं की म्हणजे कशी घेऊन जायचं, कसं करायचं ही यात्रा. परंतु माझी अशी अवस्था झाली की मी काल खरं तर 3-4 ठिकाणी फक्त नियोजन केलेलं होतं, परंतु रात्री मला हे नियोजन करता करता 2 वाजले की एवढी कार्यकर्त्याची मागणी की आमच्या तालुक्यात घेऊन या, आमच्या तालुक्यात घेऊन या, आमच्या तालुक्यात घेऊन या. त्याच्यामुळे ठरलेल्या ह्याच्यापेक्षा 4 ठिकाणी एक्स्ट्रा आज ही यात्रा आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जावी लागली. आणि कुठेही असं फार नियोजन केलेलं नव्हतं. आपल्याला सांगतो, अहमदपूरमध्ये 2 ठिकाणी झाले, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आलो आणि तिथं पाहता सगळा चौक. तिथून आम्ही नळेगावला आलो 30 वाजता. तिथून आम्ही शिरोळपाला गेलो. शिरोळपाच्या लोकांनी तर यात्रा काढली, मिरवणूकच काढली त्या अख्या शिरोळपामध्ये. त्याच्यामुळे सगळ्याला थोडासा उशीर झाला. आणि त्या शिरोळपाच्या मेन चौकामध्ये खूप मोठी सभा झाली. कार्यकर्ते थोडीच असतील आमची, पण आम पब्लिक त्या ठिकाणी आली. तिथून आम्ही निलंगेला गेलो. निलंगेच्या शिवाजी महाराज चौकामध्ये आम्हाला कोणीच नव्हतं, परंतु बघता चौक भरून झाला. आणि ज्यावेळेस राजापूरकरजी हे ज्यावेळेस तिची भूमिका सांगत होते की आम्ही कशासाठी आलो, तर ती भूमिका ऐकण्यासाठी मात्र मग आपल्या जिल्ह्यातले त्या ठिकाणची जनता त्यांचं बोलणं त्या ठिकाणी आहे. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की खूप चांगला उद्देश घेऊन राजापूरकरजी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीनं हे मंडल यात्रा घेऊन या ठिकाणी राज्यभर निघालेले आहेत. तर मी राजापूरकरजी यांना विनंती करतो की आपण आमचे लातूरचे पत्रकार म्हणजे तुम्ही बघताय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, विलासरावजी देशमुख साहेब यांच्यासोबत काम केलेली मंडळी आणि
आमचं लातूर हे मराठवाड्यात असं अग्रगण्य आहे. वैचारिक दृष्ट्या आमचा शैक्षणिक पॅटर्न आहे लातूरचा, म्हणजे प्रत्येक गोष्टीत लातूरचा पॅटर्न आहे. तसं आमचं पत्रकारितेत सुद्धा आमच्या या ठिकाणी लातूरचं पॅटर्न आहे. मी राजापूरकरची आपल्याला विनंती करतो की आपण ह्या आपल्या मंडल यात्रेमागची जी भूमिका आहे ती भूमिका आमच्या सर्व पत्रकार बंधूंच्या समोर स्पष्ट करावी. मी आपल्याकडे माहिती. सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की याला थोडासा उशीर झाला, त्यामुळे त्या ठिकाणी मला माफी असावी. यात्रा यात्रेचा बरेच मोठा हा टप्पा आहे. महाराष्ट्रातल्या साधारणतः जवळजवळ 36 जिल्ह्यातनं आणि 14,822 किलोमीटरचा प्रवास करती यात्रा जाणार आहे. मंडल यात्रेला सुरुवात मित्रांनो 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी दिवशी आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी हिरवा झेंडा दाखवला आणि मंडल यात्रा सुरू झाली. नागपूर पासून ही मंडल यात्रा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ सगळे हे विदर्भाचे सगळे टप्पे पूर्ण करत मग ही यात्रा मराठवाड्यामध्ये आली. मराठवाड्यामध्ये ही यात्रा जालना, त्यानंतर हिंगोली, परभणी करत करत ही यात्रा नांदेड आणि लातूरला आली. लातूरला अनेक ठिकठिकाणी त्या ठिकाणी रस्त्यावर म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आम्ही सभा घेणार होतो, पण ठिकठिकाणी इतकं स्वागत होत होतं शेकडोच्या संख्येने लोक उभं राहून की मंडलच्या या यात्रेचं स्वागत पाहण्यासाठी त्या ठिकाणी अनेक गावातली लोक देखील असतात गर्दी करू होते. मला आनंद वाटतो. संजयजी माझे सहकारी आहेत, माझी त्या ठिकाणी आहेत, माझे गावातले सहकारी संभाजी साहेब आहेत, ही सगळीच मंडळी त्या ठिकाणी होते. सक्सेना आहे, जितेंद्र अटक आहे, ही सर्व सहकारी मंडळी. या सगळ्यांनी त्या ठिकाणी एका मोठ्या नियोजनाच्या माध्यमातून लातूरमध्ये या यात्रेचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. सकाळपासून आम्ही त्या ठिकाणी अनेक सामाजिक मंदिरामध्ये गेलो, मानवतेच्या मंदिरामध्ये गेलो, अनेक समाज पुरुषांना आम्ही भेटलो. त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या वतीने त्यांना सन्मान देखील आम्ही केलं. या सगळ्या गोष्टी होत असताना मला प्रकृतीने जाणवलं की त्या ठिकाणी मंडळच्या माध्यमातून ही यात्रा या जिल्ह्यामध्ये आल्यावरती लोकांमध्ये उत्साह होता. मी ज्यावेळेला ही यात्रा घेऊन नागपूर पासून निघालो आणि ही यात्रा ज्यावेळेला मी पुढे आणली, दुसऱ्या दिवशी मंडल यात्रेवरती टीका सुरुवात झाली. खरं तर टीका करण्याचं त्या ठिकाणी मंडल यात्रेवर टीका करण्याचं त्या ठिकाणी कुठल्या माध्यम नव्हतं, कारण की त्या ठिकाणी विषय नसावा. कारण की मंडल यात्रा ही बहुजनाच्या सन्मानाची यात्रा म्हणून आम्ही निघालो होतो. आम्हाला बहुजनाचा सन्मान करणं, बहुजनाला त्या ठिकाणी आदर करणं हा एक त्याच्या पाठीमागचा भाग होता आणि त्यासाठी ही मंडल यात्रा निघाली होती. मंडल यात्रा निघाल्यानंतर त्या ठिकाणी नागपूरच्या दिशेने नागपूरवरून निघाल्यावरती तात्काळ त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी टीका केली. मला दुःख या गोष्टीचं वाटतं की मुख्यमंत्री आपण टीका केली, आपण एका पक्षाचे मुख्यमंत्री नाही तर आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत आणि राज्यामध्ये सर्व समाजाच्या लोकांना, सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्रितपणे यावं आणि त्या ठिकाणी सर्वांना एकात्मतेच्या माध्यमातून आपण एकत्रित ठेवावं, ही भूमिका राज्याची असते. पण राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेला एका पक्षाचे मुख्यमंत्री बनतात आणि त्या अशा प्रकारे मंडल यात्रेवर टीका करतात, त्यावेळी थोडं दुःख होतं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं मंडल यात्रा ही बंडल यात्रा आहे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले दुसरे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ते देखील म्हणाले की मंडल यात्रा ही बंडल यात्रा आहे. खरं तर मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीला न्याय हक्काचं जे आरक्षण मिळालं होतं, त्या न्याय हक्काच्या आरक्षणाच्या सन्मानार्थ मंडल आयोगाच्या माध्यमातून ही यात्रा निघालेली आहे. ही कुणा एका समाजाची यात्रा नाही. मी तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटेल की ज्यावेळी मंडल यात्रा निघाली, आज लातूरमध्ये असेल किंवा मुळा मराठवाड्यापासून येत असताना मराठवाड्यामध्ये असेल, सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्वागत होत असताना मला त्या स्वागतासाठी एक समाज, एक दलित मला दिसला, एक मागासवर्ग मला दिसला, एक मुस्लिम दिसला, मला एक बौद्ध दिसला, मला एक बंजारा दिसला, आदिवासी दिसला, मला एक ओबीसी दिसला, मला एक मराठा बांधव देखील उभा असला दिसला या मंडल यात्रेच्या स्वागतासाठी. पण मला एक फडणवीस दिसला नाही. कशासाठी? आपण स्वतःला ओबीसीचा डीएनए म्हणतो, ओबीसी आमचा डीएनए म्हणतो. मग ओबीसीच्या सन्मानासाठी, ओबीसीच्या सन्मानार्थ निघालेली ओबीसीच्या न्याय हक्काची मंडल यात्रा, मंडल आयोगाच्या माध्यमातून मिळालेलं आरक्षण, मग तुम्हाला त्या मंडल यात्रेचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावरती उभारण्यासाठी तुम्हाला दुःख का वाटतं? तुम्हाला फारकत का? त्यामुळे मंडल यात्रेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी बहुजनाचा सन्मान करणं, महाराष्ट्रातल्या राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार, गावागावामध्ये, वाड्या वस्तीमध्ये जाणार, शहरामध्ये जाणार, बहुजनाचा सन्मान करणार. गेल्या काही कालावधीमध्ये त्या ठिकाणी अनेक अशा व्यक्तींकडनं महापुरुषांचा, थोर पुरुषांचा, समाज बांधवांचा अपमान होतो, सातत्याने त्या ठिकाणी अपमान केला जातो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेत असताना त्या ठिकाणी बहुजना एकत्रित आणण्यासाठी ही मंडल यात्रा आहे. ही मंडल यात्रा कोणा एका समाजासाठी, कोणा एका समाजाची प्रेरित असलेली अशा प्रकारे नाही, तर मंडल यात्रा ही महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांना एकत्रित घेऊन एक आदर्श आणि एक सन्मान महाराष्ट्रासाठी उभा करण्याचा, पुरोगामी महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचा त्या ठिकाणी मंडल यात्रेचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये, पवारसाहेबांच्या मान्यतेने ही मंडल यात्रा जरा शांतता ठेवत मंडल यात्रा त्या ठिकाणी निघालेली आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना मी जाणीवपूर्वक सांगतो की महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये यात्रा झाली. मला आताच कळलं काही वेळापूर्वी की पुण्यामधलं काही संघटनांनी पत्रकार परिषदा घेतल्या, काही ब्राह्मण संघटना, त्या ब्राह्मण संघाने पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्या ठिकाणी मंडल यात्रेवरती बंदी आणा. आता मंडल यात्रेवरती बंदी आणा कशासाठी?
ही काही देशविद्रोही यात्रा आहे? अतिरेक्यांची यात्रा आहे? देशामध्ये विद्रोह पसरवणारी यात्रा आहे? नाही. मंडल आयोग होता, मंडल आयोगाची स्थापना झाली होती, त्याची अंमलबजावणी झाली होती. व्हीपी सिंगांच्या काळामध्ये व्हीपी सिंगांनी त्याची त्या ठिकाणी अंमलबजावणी केली. एक ऐतिहासिक निर्णय झाला आणि ओबीसीच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. आणि त्याच आयोगाची अंमलबजावणी या महाराष्ट्रामध्ये करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य होतं. त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी हा निर्णय घेतला आणि मंडल आयोगाच्या शिफारसी महाराष्ट्रामध्ये लागू झाल्या. महाराष्ट्रामधल्या ओबीसी प्रवर्गातल्या लोकांना आरक्षण मिळालं. पण ज्या वेळेला हा मंडल आयोग लागू झाला, ज्या वेळेला मंडलच्या शर्ती लागू झाल्या, त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाने या मंडल आयोगाच्या विरोधामध्ये, या ओबीसी प्रवर्गाच्या विरोधामध्ये, ओबीसीच्या न्याय हक्काच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये एक कमंडल यात्रा काढली होती. मित्रांनो, एक कमंडल यात्रा काढली होती. हीच ती कमंडल यात्रा होती. हे बघून घ्या पत्रकार मित्रांनो, हेच ते कमंडल होतं. ही कमंडल यात्रा काढली होती. ओबीसींना अपमानित करणारं कमंडल होतं. ओबीसींना त्यावेळेला ओबीसींना शूद्र समजलं जायचं होतं. आणि त्यावेळेला ओबीसींना ज्यावेळेला शूद्र समजलं जायचं, त्यावेळेला ही कमंडल यात्रा काढली हे दाखवण्यासाठी की तुम्ही शूद्र आहात, तुमच्या बाप जन्मामध्ये तुम्हाला आरक्षण मिळता कामा नये. आणि म्हणून मिळणाऱ्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी, मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी तुम्ही कमंडल यात्रा काढली होती. म्हणून तुमच्या पोटामध्ये दुखतं. आज ज्या वेळेला लोकांना कळायला लागलेलं की मंडळचा विरोध कोणी केला होता, मंडळचा विरोध कमंडलने केला होता, मंडळच्या विरोधामध्ये कमंडल रस्त्यावर आलं होतं, म्हणून तुम्हाला दुखतं. एक गोष्ट मात्र आज वास्तविक त्या लोकांना कळायला गेली आहे की मंडळ हे सत्य आहे आणि कमंडल हे असत्य आहे. मंडळ हा धर्म आहे आणि कमंडल हा अधर्म आहे. आणि म्हणून आज मंडल यात्रेच्या माध्यमातून आम्ही गावागावात फिरतोय, वाड्या वस्तीवर जातोय, शहरामध्ये जातोय, लोकांमध्ये जनजागृती करतो आहे. शेतकऱ्यांची मंडल यात्रा आहे, महिलांची मंडल यात्रा आहे, बेरोजगार युवांची मंडल यात्रा आहे आणि या महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या संत महंतांच्या विचाराची मंडल यात्रा आहे. आणि म्हणून ही मंडल यात्रा आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाणार. पुण्यामधल्या संघटनांनी विरोध केला तरी सुद्धा ही मंडल यात्रा पुण्यामध्ये जाणार. काहीही झालं तरी मंडल यात्रा थांबणार नाही. कुठलाही विध्वंस त्या ठिकाणी पसरवायचा प्रयत्न केला गेला कोणाकडे समाजकंटाकडनं तरी मंडल यात्रा थांबणार नाही. त्यामुळे आपल्या या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याकडे मी आलेलो आहे. मंडल यात्रेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर मी त्या ठिकाणी संवाद साधतोय. आपल्याकडनं या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी आवाज आपण उपस्थित करावे. 29 तारखेला मुंबईत येणार आहे. त्यांनी आज इशारा दिलेला आहे कोणत्याही परिस्थितीत मुंबईत आहे. त्यावेळेस या मंडल यात्रेची भूमिका म्हणजे तुमची भूमिका काय असते? मंडल यात्रेची भूमिका ही होती की बहुजनांचा जो अपमान वारंवार होतोय त्याचा सन्मान आपण केला गेला पाहिजे. मी त्याच सांगतो तुम्हाला, मंडल यात्रेची भूमिका तुम्ही मला विचारली, तुम्ही विचारा की मनोज जरांगेबद्दलची भूमिका काय, तर मी त्याच्याबद्दलच उत्तर देतो. तुम्ही मंडल मनोज जरांगेबद्दलची भूमिका तुम्ही विचारता तर मी स्पष्ट म्हणतो, माझ्या पक्षाची भूमिका दिली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. जो मागासलेला आहे, जो त्या ठिकाणी मागासवर्गीय आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. फक्त एवढंच आहे की राज्याच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सगळ्यात अगोदर घ्यावी. राज्याच्या सरकारने मराठा समाजाला भूलतापा देऊ नये. राज्याच्या सरकारने मराठा समाजाला आता ग्रँटेड घेऊ नये. राज्याच्या सरकारने मराठा समाजाला आता गृहीत धरू नये. त्या समाजाला देखील आरक्षण द्यावं. फक्त विनंती एवढीच आहे की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीला जे काय आरक्षण मिळालेलं आहे त्या ओबीसीचं आरक्षण जे काय चुकवून दे त्याच्या आरक्षणात धक्का लागता कामा नये. याच्या पलीकडे जाऊन तुम्ही हे म्हणेन की मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज याला देखील आरक्षण द्यावं. ज्यांना समाजाला आरक्षणाच्या धोतामध्ये येऊन सध्या पुनर्वसन व्हायला हवं, त्यांचा विकास व्हायला हवा, त्यांचा आर्थिक सामाजिक त्याचं शोषण दूर व्हायला पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. या भूमिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मी पूर्ण स्पष्ट, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. आमचं फक्त एवढं स्पष्ट म्हणायचं सरकारकडे, आणि मला तर एवढे पुढे जाऊन म्हणायचंय की कदाचित मनोज जरांगेंना आता हे सरकार काही आरक्षण देईल असं मला वाटत नाही. मनोज जरांगेंना आता दिल्ली गाठावी, सगळेच त्याच्यासोबत असतील, दिल्ली गाठावी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावरती बसून मराठा समाजाला जे काही त्यांच्यासाठी आवश्यक असलेलं आरक्षण ज्या चौकटीमध्ये हवंय ते त्यांनी घ्यावं. मी तुम्हाला स्पष्ट म्हटलं ना, मनोज जरांगेंना ज्या पद्धतीने आरक्षण हवं, ज्या भूमिकेमध्ये हवं ते त्यांची भूमिका मांडलेली आहे. मी माझ्या पक्षाची भूमिकाही मांडतोय की राज्य सरकारकडनं आणि केंद्र सरकारकडनं मराठा समाजाला आरक्षणाची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी, ती त्या ठिकाणी मान्य करावी आणि त्या मान्य करत असताना त्या ठिकाणी फक्त ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये याची देखील काळजी घ्यावी. यासाठी त्या ठिकाणी संविधानिक चौकटीमध्ये बसलं पाहिजे. संविधानाची जी काही मूल्य आहेत ती मूल्य त्या ठिकाणी जपली गेली पाहिजे. त्यासाठी जे काही आधार दिले आहेत त्या आधाराच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलं पाहिजे. पण यासाठी सगळ्या गोष्टी सरकार सकारात्मक असलं पाहिजे. मी तुम्हाला काय म्हटलं, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आमच्या पक्षाचं समर्थन आहे, खुलं समर्थन आहे, त्यामध्ये दुमत नाही. फक्त हे होत असताना ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणात धक्का लागता कामा नये याची काळजी देखील घेतली पाहिजे. अशा प्रकारचा सतर्क इशारा आमच्याकडनं सरकारला दिला गेलेला आहे. हो, मला कळलेलं आहे. माझी नाही असं मंडल यात्रा सर 9 ऑगस्टला निघाली, क्रांती दिवशी. 7 ऑगस्टला मंगल दिन होता, मंडल लागू झाला होता 7 ऑगस्टला. 8 ऑगस्ट लागला तर त्यावेळेला आदरणीय साहेबांची वेळ
निश्चित स्वरूपाची झाली नव्हती. 9 ऑगस्टला क्रांतिदिनी साहेबांची वेळ तारीख निश्चित झाली होती, म्हणून 9 ऑगस्टलाच ही यात्रा निघालेली आहे. मंडल यात्रेचा आणि मनोज जरांगे यांच्या तारखेचा आमचा काही संबंध नाही. हा एक इत्तेफाक म्हणा की योगायोग म्हणा, हा तर असेल. पण एवढं आहे की जात असताना मला एवढं मात्र आहे की ज्या ज्या ठिकाणी मराठा बांधवांची बैठका होत्या त्यांनी मंडलला त्या ठिकाणी स्वागतच केलं, एक गुलाबाचं फुल आणून दिलं. त्यांनी स्वागत यासाठी केलं कदाचित मला असं वाटतं की मंडलमुळे एक समाज आरक्षण विरोधामध्ये आला होता. मंडल आयोगाच्या भूमिकेमुळे ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळालं असं त्यांचं कदाचित मत आहे आणि यामुळे त्यांनी आमचं स्वागत देखील केलं. त्यामुळे मला आनंद वाटतो या गोष्टीचा की या सगळ्या गोष्टीमध्ये एक मराठा, एक ओबीसी, एक दलित, एक मागासवर्गीय, एक मुस्लिम, एक आदिवासी रस्त्यावरती उभा होता, पण एक फडणवीस उभा नव्हता. मला याचं दुःख वाटतं. आता त्याच्यामध्ये काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम्स आहे फडणवीसांना त्यांनी त्याच्या आपण डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलेलं टीका करतात, तुम्ही टीका करतात त्याच्यावर. ओबीसी आरक्षण आताच्या शासनात नाकारलं जरी असेल, तुम्ही वाचवण्यासाठी नेमकं काय ओबीसीचं आरक्षण वाचवणार? ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आपल्याला मी जाणीव करून देतो, आज हा भाग आलेला नाहीये. गेल्या 10 वर्षापासून मुंबई शहरातल्या महानगरपालिका असतील किंवा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या खितपत पडलेल्या आहेत. त्याला टाळ लागलेलं आहे. हे टाळ का लागलं याचा जर विचार आपण केला, थोडासा जर विचार केला, तर ज्या वेळेला ओबीसीच्या आरक्षणाचे चॅलेंज सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं एका व्यक्तीकडनं, ही व्यक्ती कोण आहे, या व्यक्तीच्या पाठीमागे कोण आहे? विकास किसान गवळी, जिल्हा वाशी, तालुका रिसोड. विकास किसान गवळी कोण आहे? विकास किसान गवळीच्या सोबत कोण सातत्याने त्याचे फोटो व्हायरल होतात? विकास किसान गवळीच्या सोबत त्या ठिकाणी कोणाच्या त्या ठिकाणी बैठका होतात? याच गोष्टीचा त्या ठिकाणी मीडियासमोर देखील आलं पाहिजे. विकास किसान गवळीला त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळेंच्या माध्यमातून अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाठबळ दिलं गेलेलं आहे. ज्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एका वकिलाला 10 मिनिटांसाठी 10 लाख 20 लाख रुपये मोजावे लागतात, त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये विकास किसान गवळीला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ देणं, आर्थिक पाठबळ देणं आणि त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाची मात्रा ही 50% वर ओलांडली जाते, यासाठी त्यांची जनगणनाचा जो काही संख्या आकडेवारी आहे ती स्पष्ट व्हावी, यासाठी याचिका टाकली जाते. माझं म्हणणं आणि चॅलेंज आज पण आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मी मीडियासमोर बोलतोय, ज्या वेळेला आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने 8 आठवड्याची मुदत मागितली होती आणि 8 आठवड्याच्या मुदतीमध्ये आपल्याकडनं अहवाल आकडेवारी स्पष्ट करण्याची त्या ठिकाणी मागणी केली गेली होती, त्यावेळेला 8 आठवड्यापर्यंत आपण काहीच केलं नाही. शेवटच्या आठवड्यामध्ये आपण सर्वोच्च न्यायालय आणि देशाच्या सेन्सस डिपार्टमेंटला आपण हे कळून दिलं की माझ्याकडून आकडेवारी मी स्पष्ट करू शकत नाही, याच्यामध्ये अनन्य चुका आहेत करून. खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर त्याच वेळेला ही आकडेवारी जर त्या दिली गेली असती तर ओबीसीचं आरक्षण वाचलं असतं, ओबीसीचं आरक्षण न्यायालयात गेलं नसतं आणि ओबीसीला ते जे काही आरक्षण आहे ते त्या ठिकाणी पूर्ववत झालं असतं. पण देवेंद्र फडणवीस साहेब आपण केलं नाही. एकीकडे हे करायचं नाही आणि दुसरीकडे द्यायचं नाही, अशा प्रकारचा हा जो दुजा भाव आहे, म्हणजे अशा प्रकारचं हे जे डबल काम आहे, हे काम करण्याचं काम गेल्या कित्येक वर्षापासून आपला समाज करतो आहे. तुम्ही आज आधुनिक पेशवे आहात. मी तर स्पष्ट म्हणतो की देवेंद्र फडणवीस साहेब आधुनिक पेशवे ते त्यावेळेचे होते ज्यांनी छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी राज्याभिषेक नाकारला होता आणि तुम्ही आजचे आहात, आधुनिक पेशवे आहात. ओबीसीला आरक्षण द्यायचंय, स्पष्टपणे द्यायचंय. धनगर समाजाला आरक्षण तर काय म्हटलं होतं, आमचं सरकार, आम्ही सरकारमध्ये आलो की आम्ही धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो. दिलं का तुम्ही? नाही दिलं. लिंगायत समाज आज टावपून ओरडतोय, मुस्लिम समाज तो देखील टावपून ओरडतोय, आज मराठा समाज रस्त्यावरती उतरलेला आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही सातत्याने त्यांना बुलवताय, अनेक बहुजन चेहऱ्यांना पुढे करताय. भुजबळ साहेब, गिरीश महाजन, हे कोण आहे सगळे? हे बहुजनांचे चेहरे आहेत. या बहुजनाच्या चेहऱ्यांना पुढे करून तुम्ही स्वतः काय येत नाही समोर? तुम्ही लोकांना का सामोरं जात नाहीये? माझं एवढं म्हणणं प्रामाणिकपणाने की आज जर खऱ्या अर्थाने कुठलाही समाज असला जर मागासलेला असेल त्याला जर धोकामध्ये असेल तर त्या ठिकाणी सरकारने ठोस भूमिका घेण्याचा अधिकार गरजेचं आहे. पण ती ठोस भूमिका घेत असताना सरकारने ज्या पद्धतीने मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीला आरक्षण घेत होतं, एवढा मोठा प्रवास होता, एवढं मोठं त्या ठिकाणी सर्वेक्षण होतं, त्याच पद्धतीने त्याच नीती मूल्याच्या आधारावरती सर्वेक्षण व्हायला पाहिजे आणि समाजाला आरक्षण धोकामध्ये आणलं पाहिजे. त्या पद्धतीनं लक्ष्मण हाके मराठा समाजाच्या ओबीसी लक्ष्मण हाकेला कधी प्रयत्न केला नाही. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गाची आरक्षण घेण्याचा मुद्दा आहे. लक्ष्मण हाकेला काय आव्हान असं आहे, आता लक्ष्मण हाकेंना आव्हान, ते खूप मोठे नेते आहेत. लक्ष्मण हाके काय काय बोलतात, म्हणजे पवारसाहेबांबद्दल, म्हणजे पवारसाहेब ही भामतेगिरी बंद करा, एवढा मोठा नेता त्याच्यातून मी काय बोलणार ना. मला असं वाटतं त्याच्याबद्दल जास्त चांगलं देवेंद्र फडणवीस बोलू शकतात, है ना. देवेंद्र फडणवीस बोलू शकतात, त्यांना जास्त कळतं, त्यांची भाषा त्यालाच कळते, कारण त्यांची स्क्रिप्ट सागर बंगल्यावर नाही, त्यांचा संध्याकाळचा बॅलन्स जो आहे ना लक्ष्मण हाकेंचा तो पण सागर बंगल्यावर नाही. लक्ष्मण हाकेंना विचार करा की ज्या वेळेला समाजामध्ये आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं वितुष्ट निर्माण करतो त्यावेळेला समाजामध्ये ते निर्माण होते, समाजामध्ये दंगली भडकतात. ज्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक बांधिलकीतून सर्व समाजाने एकत्र राहायचं असतं त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या लोकांना पुढे करून, म्हणजे अशा, आता मला दलाल बोलणं वाटत नाही, कारण की दलाल बोललं तर मला वाईट वाटेल की माझा ते भाऊ आहे करून, पण लक्ष्मण हाकेला कळलं पाहिजे की त्याचा वापर होतोय आणि देवेंद्र फडणवीस सारखा धूर्त माणूस त्याचा वापर करतोय.
त्यामुळे लक्ष्मण हाके सारख्या लोकांनी, ते अजून कोण कोण जे असतील, पडळकर असतील आणि कुठले लोक असतील, या सगळ्या लोकांनी स्वतःच्या जिभेवरती नियंत्रण ठेवावं. कारण की देवेंद्र फडणवीस हा फक्त वापरासाठी साबण वापरतात. साबणाचा वापर झाला की तो साबण ते फेकून देतात. त्यामुळे साबण कुठला आहे हा पडळकरांनी, हाकेंनी आणि नवनाथ वाघमारेंनी ठरवून द्यावं. जरांगेंची उद्या ते म्हणतील जावेद अख्तरकडनं येते, सलीम जावेदकडनं येते, है की नाही. करून माझं म्हणणं स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, आज तुम्ही राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही एका पक्षाचे मुख्यमंत्री नाही आहात. त्यामुळे मराठा समाज असेल जो मुंबईमध्ये येणार आहे उद्या, त्या ठिकाणी जरांगेच्या माध्यमातून ओबीसी समाज आज जो रस्त्यावरती उतरतो स्वतःच्या आरक्षणाला वाचवण्यासाठी, या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची भूमिका प्रमुख असली पाहिजे. सगळ्या समाजाला न्याय देता आला पाहिजे करून. आणि ही भूमिका घेण्यासाठी तुम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वारसा जपला पाहिजे. तुम्हाला मनुस्मृती घेऊन चालता येणार नाही. तुम्हाला या राज्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन चालता आला पाहिजे. तर तुम्हाला सर्व समाजांना एकोप्याने ठेवता येणार. अल्पसंख्याक मुस्लिम समाजामध्ये भरपूर समूह ओबीसी मध्ये येतात, परंतु आतापर्यंत असे बरेचसे पाहण्यात येतात की त्यांना ओबीसी मध्ये आपण आहोत किंवा त्यांच्याकडे त्यांचे कागदपत्र पाठपुरावा नाही. तर या यात्रेमध्ये त्यांची काही जनजागरण व्हावं असा काही विषय आहे का? सर, तुम्हाला सर्व पत्रकार मित्रांना एकच सांगतो, जोपर्यंत म्हणजे म्हणतात ना ते काशीराम म्हणाले, जिसकी जितनी संख्या वारी उसकी उतनी हिस्सेदारी, जोपर्यंत या देशामध्ये जातनिहाय जनगणना होत नाही, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट म्हटलं होतं, संविधानामध्ये आहे, मंडल आयोगाच्या शिफारसीमध्ये पण आहे. मंडल आयोगाच्या शिफारसी तुम्ही तपासून पहा. बातमी माझ्याकडे काही ड्राफ्ट पाठवून देतो. मंडल आयोगाच्या शिफारसीमध्ये आहे की तुम्हाला दर 10 वर्षांनी त्या ठिकाणी तुम्हाला ही जनगणना करायला लागेल, ती जातनिहाय जनगणना हवी. पण या सरकारने काय केलं, मनमोहन सिंगाच्या काळामध्ये 2011च्या काळामध्ये जी जनगणना होती, ती जनगणना जी सादर करायची होती सर्वोच्च न्यायालयासमोर, ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला ती सादर केली नाही. मित्रांनो, ती केली गेली नाही. त्यात अक्षम्य चुका आहेत, काही 1 लाख चुका आहेत असं म्हणत ती सादर केली नाही. त्याच्यानंतर 21च्या काळामध्ये जी जनगणना करायला पाहिजे होती ती त्यांनी केली नाही. कोविडचं रिझन पुढे दिलं आणि ती केली नाही. आणि या सगळ्या प्रश्नामध्ये, या सगळ्या दरम्यान राज्यातल्या महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती रखडल्या, त्यांच्या निवडणुका रखडल्या. नुकसान कोणाचं झालं? बहुजनांचं. जो ओबीसी, त्याची मुलगी, त्याचा मुलगा ग्रामपंचायतीत सरपंच बनला असता, महापौर बनला असता, पंचायत समितीला अध्यक्ष बनला असता, सभापती बनला असता, तो आज घरी बसलेला आहे. नुकसान कोणाचं झालं? ओबीसींचं, मागासवर्गीयांचं. कोणी केलं? देवेंद्र फडणवीसांनी, भारतीय जनता पार्टीने. सांगायची गोष्ट अशी की जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत कुठलाही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. कारण की तुमची आकडेवारी जोपर्यंत स्पष्ट होत नाही, जे बीपी मंडल यांच्या, बिंदुसार प्रसाद मंडल यांच्या मंडल आयोगाच्या शिफारसीमध्ये म्हटलं नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याच्या त्या ठिकाणी आरक्षणाची मात्रा निश्चित करता येणार नाही आणि तोपर्यंत समाजाला हवं असलेलं अधिकृत आरक्षण देता येणार नाही. म्हणून जातनिहाय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या सगळ्या जाती ज्या समाविष्ट व्हायला पाहिजेत, ज्यांचे आकडेवारी स्पष्ट व्हायला पाहिजे, ते होणार नाही. सर, तुम्ही वारंवार म्हणताय की फडणवीस दिसला नाही यात्रेमध्ये, आदिवासी दिसला, दलित दिसला, मुस्लिम दिसला, पंजाबी दिसला, फडणवीस दिसला नाही. तुमचा राग फडणवीसांवर आहे का एका विशिष्ट समाजावर? आता मला सांगा, माझ्या मंडल यात्रे समाजाचे लोक तुमच्या पक्षात आहेत की नाही? मी सांगतो साहेब. आता मला सांगा की मी जेव्हा म्हटलं की फडणवीस दिसले नाही करून, फडणवीस मंडलला विरोध करताना दिसले ना मला. देवेंद्र फडणवीस मंडलला विरोध करताना दिसले ना मला. मला देवेंद्र फडणवीस ज्या म्हणतात की मी, माझा डीएनए ओबीसी आहे, आमच्या पक्षाचा डीएनए ओबीसी आहे. मग ज्या ओबीसीच्या उद्धारासाठी, ज्या ओबीसीच्या विकासासाठी, त्याच्या पुनर्वसनासाठी जो आयोग स्थापन झाला, त्याची एक मंडल यात्रा निघालेली आहे. त्या मंडल यात्रेचं स्वागत करण्यापेक्षा त्या मंडल यात्रेवरती तुम्ही म्हणता की ती बंडल यात्रा आहे. मग आता मी अजून काय म्हणावं? म्हणजे फडणवीस मला स्वागत करताना दिसलेच नाही, ते माझ्यावर टीका करताना दिसले, ते माझ्या आयोगाला, त्या माझ्या यात्रेला, त्या माझ्या ओबीसी बांधवांच्या हक्काच्या आरक्षणाला बंडल म्हणताना दिसले. म्हणून मी म्हटलं की मला एक फडणवीस दिसले नाही करून. दॅट्स इट. ब्राह्मण समाज दिसला नाही. मी फडणवीस म्हटलं ना साहेब, मी स्पष्ट म्हटलं मला एक फडणवीस दिसले नाही. मी फडणवीस म्हटलं, मला एक फडणवीस दिसले नाही. एक फडणवीस म्हटलं मी. आता अनेक फडणवीस असतील मला माहित आहे, पण एक फडणवीस मी म्हटलं. अनेक फडणवीस तुमच्या पक्षात आहेत? नाही, अनेक फडणवीस आमच्या पक्षात नाहीये. आमच्या पक्षामध्ये फडणवीस नाहीये. या विशिष्ट समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात, त्या समाजाचे लोक तुमच्या पक्षात आहेत की नाही? नाही, मी फडणवीसाबद्दल बोललो. मी स्पष्ट सांगतो, मी फडणवीसाबद्दल बोललो, मी देवेंद्र फडणवीसाबद्दल बोललो. मी पुन्हा सांगतो, मी देवेंद्र फडणवीसाबद्दल बोललो, कारण त्यांनी माझ्या मंडल यात्रेवर टीका केली. म्हणाले की मंडल यात्रा ही बंडल यात्रा आहे, मंडल आयोग बंडल आहे, हे त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे मी त्यांच्यावरती स्पष्ट टीका केली की देवेंद्र फडणवीस माझं स्वागत का करत नाहीये, त्यांना मंडलचा राग का येतोय, त्यांच्या पोटात का दुखतोय, एवढंच मी म्हटलं. 100% आहेत ना. मी समाजात द्वेष थोडी करतो, पण कुठल्याही समाजाने मंडलचा द्वेष करू नये, एवढं माझं म्हणणं आहे. ज्या वेळेला पुण्यामध्ये पत्रकार परिषदा झाल्या त्यावेळेला त्याच्या पाठीमागचा मी समाज नाही शोधला,
मी त्यांना म्हटलं की तुम्ही समाजकंटक, एखाद्या समाजाच्या बद्दल विचार चुकीचा करणारे लोक समाजकंटक असतात. त्यात मी हे नाही म्हटलं की ते समाजकंटक आहे. मी कुठल्याही समाजाबद्दल वाद करणार, विवाद करणार किंवा वादग्रस्त व्यक्त करणार हे आम्हाला पवारसाहेबांचे विचार नाहीये. सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणं हे पवारसाहेबांचे विचार आहेत. फक्त तुम्ही आमचा द्वेष करू नका. आम्ही तुमच्या विरोधामध्ये नाहीये. तुम्ही मंडळाचा सन्मान करण्यात निघाले, बहुजनांच्या सन्मानार्थ मंडळ यात्रा निघालेली आहे. मंडळ यात्रा काढून भाजपला समर्थन देत असतो. ओबीसी मधून द्यायचं नाही, जरांगे पाटील मधून ओबीसी मधून घेतो. भाजपला मदत करायचं. मंडल आयोग जो स्थापन झाला, मंडल आयोग जो स्थापन झाला, मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, मंडल आयोग जो स्थापन झाला, या मंडल आयोगाला विरोध करणाऱ्यांना त्यावेळेला कमंडल यात्रा काढली होती. ती भारतीय जनता पक्षाने त्यावेळेला देशाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये एक कमंडल यात्रा काढली. हे त्या 1993च्या दशकातली 1990च्या दशकातली सगळी जी जाणकार मंडळी आहेत आज या ठिकाणी सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर देखील असतील, त्यांना देखील चांगलं माहिती आहे. त्यामुळे मंडलला आता कोणी विरोध केला आणि मंडळच्या समर्थनार्थ कोण आहे तुम्ही ठरवावं. आज अख्खा महाराष्ट्र मंडळच्या समर्थनार्थ उतरलेला आहे. मंडळचं समर्थन होतं कारण की त्याच्यामुळे त्याची एक मुलगी, त्याचा मुलगा IAS, IPS, CA, इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर बनू शकतो. हे स्वप्न त्याच्या आईने जे पाहिलेलं आहे ते पूर्ण होऊ शकतं. ते फक्त मंडल आयोगाच्या नोकरीच्या, शिक्षणाच्या, आरक्षणाच्या भूमिकेमुळे राजकीय आश्रय आहे. आणि त्याला विरोध करणाऱ्यांनी कमंडल काढलं होतं. मग आम्ही भाजपाचं समर्थन कसं काढलं? त्यांनी कमंडल काढलं. मी दाखवतो तुम्हाला, त्यांनी कमंडल काढलं होतं. आणि कमंडलची भूमिका काय होती? कमंडल का वापरलं जायचं? एखाद्या अशुद्धाची सावली माझ्यावरती पडली, एखाद्या शुद्राची सावली माझ्यावरती पडली तर मी अपवित्र झालो म्हणून कमंडल मध्ये पाणी काढून अपवित्रम पवित्रम पवित्रम पवित्रम. काय प्रकार होता हा? आम्हाला ते नको आहे. आम्हाला सर्व धर्म संभावा, सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदावं या महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये, देशामध्ये तो भाग आहे. आणि म्हणून मंडल यात्रा काढलेली आहे. आपण ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष आहात. हो सर. तर आता ज्या येणाऱ्या निवडणूक आहेत आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था, त्यामध्ये ओबीसीला आरक्षण आहे की नाही? आता जे काही आपल्यासमोर आणि आमच्यासमोर सगळ्यांसमोर जे काही आता निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट झाली भूमिका, आणि त्यात सुप्रीम कोर्टाकडनं, निवडणूक आयोग दोघांकडनं, सुप्रीम कोर्टाकडनं की जैसे थे, म्हणजे भारतीय आयोगाच्या ज्या काही अगोदरच्या शर्ती होत्या त्या लक्षात घेऊन जैसे थे, म्हणजे 27% आरक्षण जैसे थे त्या पद्धतीने ते पुढे आलेले आहे. त्यामुळे आताच्या घडीला तरी आरक्षण जसं होतं ते पूर्ववत झालेलं आहे. त्यामुळे आता सगळ्याच महानगरपालिकामध्ये तो जो आराखडा आहे, प्रभाग रचना वगैरे त्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे आता तो भाग राहिलेला नाहीये की कुठे आरक्षणता कमी पडेल. जे आरक्षण होतं ते पण या आरक्षणाची मात्रा निश्चित होण्यासाठी मात्र जातीय जनगणना व्हावी लागेल. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण ही व्हावी लागेल आणि निश्चित स्वरूपात व्हावी लागेल. जातीय जनगणना झाल्याशिवाय तुम्हाला आरक्षणाचा निश्चित टक्केवारी ही लक्षात येणार. हाजी एकदाच झाली, ती पण मनमोहन सिंगांच्या काळामध्ये, ती पण जात निवड झाली नाहीये. एकदाच झाली होती, त्याच्यानंतर आजपर्यंत झाली नाहीये. आणि आता या सरकारने म्हटलेलं आहे की जात न्याय जनगणना आम्ही करणार करू. बरोबर संजयजी? आताच काही दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी टीव्हीवरती पाहिलं की भारतीय जनता पार्टी ज्यांच्या अजेंडामध्ये नव्हतं तरी देखील त्यांनी म्हटलं की आम्ही जात न्याय जनगणना करणार. आता जात न्याय जनगणना करणार आमचं समर्थन आहे. आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळेंनी खुलं समर्थन दिलंय की जात न्याय जनगणना करणार, आम्हाला आमचं समर्थन आहे. जे चांगली गोष्ट त्याचं समर्थन आहे. पण ती जात न्याय जनगणना व्हायला पाहिजे. ते फक्त एखाद्या निवडणुकीपुरती बिहारच्या किंवा कुठल्या ते एक निवडणुकीचं आमिष असता कामा नये. ते समाजासाठी, देशासाठी असलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. आमच्या ओबीसी विभागाच्या माध्यमातून 43,720 गावामध्ये, राज्यातल्या 43,720 गावामध्ये एक ओबीसी रक्षक आम्ही नेमतो आहे. प्रत्येक गावामध्ये एक ओबीसी रक्षक. या ओबीसी रक्षकाची भूमिका ही असतात की केंद्रामधला आणि राज्यामधला जो कुठला अधिकारी जातीय जनगणना करायला जेव्हा त्या गावामध्ये येईल त्यावेळेला त्या गावामध्ये असलेली ओबीसीची जी काही अचूक आकडेवारी आहे ती या ओबीसी रक्षकाच्या माध्यमातून अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट असतो. आपण आता म्हणाला की दर 10 वर्षाला व्हायला पाहिजे असं संविधान केले. जातीय जनगणना दर 10 वर्षाला व्हावी. याच्या अगोदरही सरकार आपलं होत असते आपल्या मित्र पक्षाचं, तर त्यांनी नाही केली आणि ह्याही पक्षाने नाही केली. एक्झॅक्ट. त्याच्याबद्दल काय म्हणतात? नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की जातीय जनगणना जी झाली नाही ती व्हायला पाहिजे, हा आमचा नारा होता. 2011च्या काळामध्ये जी जनगणना झाली त्या जनगणनेला आम्ही सादर करणार होतो. त्यावेळेला त्या ठिकाणी रोहिणी आयोगाच्या माध्यमातून म्हटलं गेलं की याच्यामध्ये अक्षम्य, सरकारकडनं म्हटलं गेलं की याच्यामध्ये अक्षम्य चुका आहेत करून. पण असं आहे की सरकार एकीकडे म्हणतं की याच्यामध्ये अक्षम्य चुका आहेत आणि दुसरीकडे रोहिणी आयोगाला मात्र ही जनगणना त्या ठिकाणी सरकार पुढे प्रोसीड करतं, सपोर्ट करतं करून. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की तुमचं नाही आमचं नाही, तुम्ही जनगणना करा, जात नाही जनगणना करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत करू. आमचा अजेंडाच तो होता, तुम्ही करता, आमचा आनंद आहे करू. त्यामुळे जे काय असेल त्यासोबत तुम्हाला जाहीर करा. फक्त एवढं आहे की तुम्ही ही जातीय जनगणना लोकांसाठी, लोकांच्या भल्यासाठी असावी करू. या ओबीसी मध्ये ज्या सघन जाती पुढारलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जे कासार, तेली, तांबोली हे जे लोक आहेत ते तर जिवंत मिळते, त्यांना कसलंही आरक्षण मिळत नाही. तुम्ही लातूरच्या महापालिकेची चौकशी करा, तुमचे कार्यकर्ते इथं आहेत,
ओबीसी म्हणून घेतलेले किती जण इथं नगरसेवक आहेत ते या दुबळ्या जातीचे आहेत का प्रतिनिधित्व करतात? यासाठीच मी म्हटलं विशिष्ट जातीचे जर 15 लोक तिथं त्यांना तुम्ही संधी देता, पक्ष कोणतं राहतील सर, पक्षाबद्दल वाद नाही, मानसिकतेचा सवाल आहे त्यासाठी राजकारण्यांच्या मानसिकतेचा सवाल. त्यासाठी जातनीय जनगणना व्हायला पाहिजे ना सर. आता जोपर्यंत आर्थिक सर्वेक्षण होणार नाही, जातनीय जनगणनेमध्ये आर्थिक सामाजिक सगळ्यात मूल्य होणार आहे, हे सर्वेक्षण होणार नाही तोपर्यंत ह्या जो सरांचा प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लागणार नाही ना. तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही आम्ही म्हटलं ना सर, आम्ही म्हटलं ना आमचं म्हटलं ना, आमचं खुलं समर्थन आहे. उलट की आम्ही म्हणतो की जातनीय जनगणना व्हायला पाहिजे, तुमच्यासोबत तुम्ही करा, आम्ही तुमच्यासोबत करू. आता शेवटी हा बॉल कोणी टाकायचा हा त्याच्यावरचा भाग आहे. तुम्ही खेळत नाहीयेत. आम्ही तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही करा करून जातनीय जनगणना करा. जातनीय जनगणना करण्यासाठी आम्ही सर्व पक्ष, महाविकास आघाडीतील सगळे पक्ष एकत्रितपणे सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आणि सरकारचं अभिनंदन करतो. त्यांच्या हातात होतो जात न्याय. आता जात न्याय जनगणना व्हायला पाहिजे हा विरोध पवार साहेबांना झाला असता तर हा राष्ट्रीय नेता आहे, हा मोठा दिग्गज नेता आहे. याचं मंडळ आयोग ज्यावेळेस त्यांनी अंमलबजावणी महाराष्ट्रात केली त्यावेळेस पहिला सत्कार लक्ष्मण गायकवाडने आणि मी केलाय इथं टाउन हॉल मैदानात. पहिला सत्कार साहेबांचा सन्मान केला, पण साहेब त्यावेळेस आले नव्हते. पण त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आम्ही घेतला. त्यावेळेस कोणताही राजकीय पुढारी तिथं नव्हता. लक्ष्मण गायकवाड दुसऱ्या काळात मी होतो आणि डॉक्टर सोमनाथ गोरे म्हणून आमचे विचारवर आहे ते होते. तर आम्ही तिघांनी घेतला, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. साहेबांना एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं समर्थन मिळालं की आमच्यासारख्या लोकांना फार आनंद झाला की ओबीसींना पवार साहेबांनी न्याय दिला. मंडळ आयोग अंमलात आणण्याचं दाखवून केलं. विद्यापीठाला त्यांनी बाबासाहेबांचं नाव देण्यात त्याची किंमत त्यांना मराठवाड्यात मोजावी लागली त्यांच्या पक्षांना. पण हा नेता डगमगला नाही. या दिग्गज नेत्याची पुरोगामी दृष्टी जी आहे ती पुरोगामी दृष्टी आजकालच्या राजकारणामध्ये आहे का सांगा? अनास्था आहे त्या गोष्टी. याच्याबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल. तुमचा मला आता सकाळपासून मी त्यांच्यासोबत आहे. आता ती बोलताना एक गोष्ट विसरून गेले की आणखीन एक उद्देश आहे त्यांच्या आपलं मंडळी आहे. ते सांगतायत की मागच्या निवडणुकीत बघितलं आपण लोकसभेला की भारतीय जनता पार्टी म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आमचा डीएनए भाजपचा हा ओबीसी आहे. आता ती कुठे गेलं कमंडल वर ठेवा ना. मला सांगा, मला सर्व मला माझ्या मनातला प्रश्न आहे तो, ज्यांनी कमंडल यात्रा काढली त्या भारतीय जनता पार्टीने त्यांचा डीएनए कसा ओबीसी असू शकतो मला सांगा. सरळ आपल्या समोरचा प्रश्न. आणि ज्यावेळेस व्हीपी सिंगांनी ओबीसी म्हणजे मंडल आयोग लागू केला, पवार साहेब त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. देशात पहिल्यांदा मंडल आयोग हा महाराष्ट्रात शरद पवार साहेबांना लागू केला. म्हणजे मला सांगायचं आज काय झालंय की आपल्याकडे जी मन आहे बोलणाऱ्याचं आंबड्या विकतात, न बोलणाऱ्याचे घेऊ पण विकत नाही. म्हणजे आता वेळ अशी आली आहे म्हणजे हे यात्रा काढण्याचा उद्देश मी सांगतो, त्यांनी नाही सांगितलं तरी की आता लोकांना सांगायची पाळी आली की खरं ओबीसीचं काम ह्या महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी केलं. खरं ओबीसीला संरक्षण, आरक्षण, सगळे प्रतिष्ठा हे द्यायचं काम महाराष्ट्रात पहिल्यांदा शरद पवार साहेबांनी केलंय स्वतः मुख्यमंत्री असताना. हे सांगायची वेळ आपल्यावर आली आहे. आपण गप्प बसायलो आणि जरा काँग्रेस संस्कृतीतले लोक आहेत जास्त आम्ही केलंय म्हणून सांगायला जात नाही. पण तुम्हाला एक सगळ्या पत्रकारांना सगळे आपण पण उपस्थित ही घटना होती शिवराज पाटील साहेबांची निवडणूक त्यावेळेस मला वाटतं रुपाताई त्यांच्या विरोधात होत्या आणि पवार साहेबांचं ऑपरेशन झाल्यावर पहिली सभा टाऊनला होती तालुका मी जिल्हाधिकारी काँग्रेसचा. त्या सगळे शरद पवार साहेब म्हणले होते शिवराज पाटील साहेब की शिवराज पाटील साहेब तुमचा स्वभाव मला कळत नाही. आता ते दिवस गेले म्हणजे आता मी ही काम केले म्हणून लोकांना सांगावं मत मागावं. तर मी तुम्हाला सांगतो की ह्या महाराष्ट्रात खरं ओबीसीला संरक्षण, आरक्षण, प्रतिष्ठा ही शरद पवार साहेबांनी दिली आणि ते महाराष्ट्रातल्या जनतेला आठवण करून देण्याचा उद्देश सुद्धा हा मंडल यात्रेचा आहे. एवढं मला 100% उशीर हो 100% उशीर हे पहा शशिकांत पाटील साहेब देर आहे दुरुस्त आहे ना सर्व उशीर तर झाला. तर एक सांग आणखीन एक गोष्ट काय थोडं माहिती का ते आपण काय 1500 रुपये काय दिलं लाडक्या बहीण म्हणजे महाराष्ट्रात फक्त चर्चा अशी चालू त्या लाडक्या बहिणीमुळे सरकार होत चोरीमुळे आलं. सरकार लाडक्या बहिणीमुळे आलं नाही ना पण मुळे फक्त होत चोरीमुळे आलं. हे आता सिद्ध झालं ना. त्याच्यामुळं ओबीसी समाजानं पूर्ण जरी मतदान आम्हाला केलं असतं तरी सरकार विचारच द्यावं.
आणि आज सुद्धा आम्हाला विश्वास आहे की आता लातूर जिल्हा फक्त मी जिल्हा शासनावर बोलतो, मी जिल्ह्यात फिरत होतो, एकही सीट महाविकास आघाडीचे लातूर जिल्ह्यात जाऊ शकत नाही, एकही. तरी गेल्या डोळ्यामध्ये आम्ही 3 नंबरला असणारे बाबासाहेब पाटील 35,000 निवडून येणार. कसं शक्य आहे? 10,000 आमचा उद्गीर निवडून येणार, 90,000 कसे शक्य आहे? जे नरेंद्र मोदीच्या लाटेमध्ये जे रमेशकरांना निवडून आले नाही, आता काही नंतर कसं निवडून येतो? तुम्हीच विचार करा ना. हे सगळं वोट चोरीचा प्रकार आहे, हे सगळं इलिगल. राज्यातलं सरकार, केंद्रातलं सरकार सगळं इलिगल आहे. त्याच्यामुळे उशीर काही झाला नाही. लोकांनी 100% मतदान केलेलं महाविकास आघाडीला, पण ते वोट चोरीमुळे गेलेलं आहे. पण हे तुम्ही जे म्हणला शशिकांत पाटील एकदम खरं उशीर झालाय, पण देर आहे गुरुताई म्हणल्यासारखं आता महाराष्ट्रातल्या जनतेला, तरी तुम्ही महाराष्ट्रातल्या आपल्या शरद पवार साहेबांचं काम जास्तीत आहे. आणि शिकल्या ओबीसी समाजासाठी आणि मागच्या निवडणुकी बघितलं आपण की मराठा आरक्षण, ते मराठा समाज त्याचं मागं त्याच्या ज्या भाजपने केलं होतं आणि मराठा ओबीसी लावून दिलं, बरोबर आहे का? तर ते वातावरण स्टेबल होतं. आणि जे पवार साहेबांवर आरोप झाले ओबीसीचे असं तसं बाकीचे सगळ्यांचे, तर आम्ही ती सांगणार की खरे ओबीसीचे रक्षण करते हे शरद पवार साहेब, हे सांगण्याचा हा एक ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. हे मला आवर्जून सांगायचं. शहराध्यक्षांचं एक मोठं ऑपरेशन झालेलं आहे, तब्येत खराब आहे, माझं बोलणं झाल्याच्या खालीच. पण कालच पुन्हा आणखी एक प्रॉब्लेम झाला, त्याला बाहेर फिरणं असं बसायला सुद्धा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्ही येऊ शकला नाही. बाकी झालेत ना आमचे पदाधिकारी आले. आमचे शहर ग्रामीण असं काय वाद नाहीये, काळजी करू असं काय की नाहीये. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वोट चोरी म्हणला, मग आता पुढच्या टप्प्याला वोट चोरी करून हे बघा, चोरीचा जो प्रकार असतो ना, तिजोरी तोडायचा, तो प्रकार सारखं सक्सेस होत नाही, सारखं होत नसते एका वेळेस. आणि आमच्या चुका पण तुम्हाला नाही, आमच्या चुका पण तुम्हाला सांगतो. मी माझ्या एका कार्यक्रमात असताना आम्ही देशमुखांना बोलतो की तुम्ही एवढं नियोजन निवडणुकीचं करता, तुम्ही मतदार यादीच्या बाबतीत काय नियोजन करता? कोण मतदार नोंदणी करायला, कोण मतदार यादीतून बाहेर चालले, कुण्याही उमेदवाराचं लक्ष नाही, ना काँग्रेसचं ना राष्ट्रवादीचं, आमचं ना कोणाचं. आता तुम्हाला सांगतो कितीतरी संस्था आहेत आपल्याला. आता तुम्ही जर नीट अभ्यास केला, रमेश करांचं मेडिकल कॉलेज आहे, मुलं कुठले तुम्ही बाहेर करायचे, त्यांचं मतदान कुठं असलं पाहिजे? त्यांचं मतदान आपल्या लिस्टमध्ये आहे का नाही जाऊ शकतो? अरे मग तुमचं लक्षच नाही ना. मला दोष आम्हाला पण द्यायचा आहे, म्हणजे आमचं लक्ष नाही आहे त्याच्याकडे. तर त्याच्यामुळे आता इथून पुढे आम्ही प्रत्येक ह्या महाराष्ट्रात मला आनंद वाटतो की आमच्या पक्षाचे नेते माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेब खरं मतदार यादीचं काम त्यांनी केलं, स्वतः लक्ष देऊन एक सुद्धा मतदार इकडे देणार आहे, प्रत्येक गोष्ट चेक करून. तर असं महाराष्ट्रातल्या सगळ्या आता इथून पुढे आम्ही ठरवलंय की म्हणलं ना दूध पडल्यानंतर तांबे फुकून पाहिजे. तर आता आम्ही सुद्धा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघात एक मतदार, आणि कालची तुम्ही प्रेस बघितली असेल, शरद पवार साहेबांच्या समोर झाली आमची मिटिंग. ते आमचे अशोक बापू पवार आणि पुण्याचे उमेदवार प्रशांत जगतापांनी प्रूफ दाखवलं, प्रूफ दाखवलं त्यांच्या मतदारसंघात किती गडबडी झाली, ती होत केली कशी झाली. त्याच्यामुळे आता एक पर्याय ह्यांचा थोपायचा, आता सत्ता ह्यांच्या हातात आहे, पण हे प्रकार हे काही करणार. त्याच्यामुळे आपण काय करायचं आता की आपण आता अवघडकडे पासून सुरुवात करायची, इथून पुढे मतदार यादीवर प्रचंड आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. याच्यामध्ये एक अजून फक्त शेवटचं बोलतो मी, आपल्या प्रश्नाशी संलग्न आहे म्हणून बोलतो मी की मतांची चोरी झाली, वोट चोर झालेली आहे. मुळात म्हणजे की राहुल गांधीजींनी पण सगळं सांगितलं, सगळ्यांनी मांडलंय, आता आम्ही मांडतो सगळ्या मुद्द्यावर. पण मतांची चोरी केली कोणी? आता प्रश्न हा महाराष्ट्रासमोर देशात होणार, मतांची चोरी केली कोणी? इलेक्शन कमिशन आयदर और जे लोक आपले मतदार यादीमध्ये नावं नोंदवतात, बरोबर की नाही? तुम्ही कॅन घेता आणि मतदार यादीमध्ये नावं नोंदवता, आयदर ती जो कोणी हा कॅन्डिडेट आहे त्याच्याकडे नाही घडलाय किंवा मग इलेक्शन कमिशन. चोरी केली कोणी? चोर तर पकडला गेला पाहिजे ना. आणि इलेक्शन कमिशनकडे जेव्हा हा बोर्ड दाखवलं गेलं तेव्हा इलेक्शन कमिशन काही बोलत तयार नाही. हा, याचा अर्थ असा होतो की कुठेतरी ही चोरी झाली आणि त्या चोराच्या मनामध्ये कुठेतरी संशयता आहे. आता फक्त गोष्ट एवढीच आहे की चोर पकडला गेला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री यांनी ज्या इलेक्शनच्या मतदार यादीमध्ये झालेला काय जो घोळ आहे तो चोर पकडावा आणि तो जनतेसमोर आणून ठेवावा करून. दुसरी गोष्ट सर, आपल्या प्रश्नाकडे जात असतात एक सांगतो, जितेंद्र आव्हाड साहेबांचं नाव घेतं. जितेंद्र आव्हाड साहेबांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडला होता की मराठा समाजाला देखील तो मागा असलेला आहे, आर्थिकदृष्ट्या मागा असलेला आहे, असा समाजामध्ये एक मोठा वर्ग आहे मराठा समाजामध्ये,
त्या वर्गाला आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. ओबीसीचं आरक्षण धक्का न लावता त्या समाजाला आरक्षण द्या. तो समाज देखील मागासलेला आहे, त्याला मिळालं पाहिजे. हे जितेंद्र आव्हाड साहेबांनी म्हटलं होतं, आमच्याच पक्षात त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे असं काही दुटप्पी भूमिका आम्ही घेत नाही. आम्ही सहज जातो, आम्ही सहज चालतो. धन्यवाद. त्यांना विचारायचं म्हणजे ग्रामीण मागाशी वगैरे कार्यक्रम मी पाहिले, सामाजिक स्वरूपात इतर पाळला जातो. हे इफेक्टिव्ह होण्यासाठी काय करतात? जाती भेद म्हणतो ना आपण, ओबीसीला वेगळी वागणूक दिली जाते. ग्रामीण भागामध्ये माय क्वेश्चन इज रिलेटेड टू रूरल सेक्टर. इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ रिझर्वेशन, व्हेरियस स्कीम्स फॉर ओबीसी, यासाठी काय करतात? ते प्रोटोकॉल कोणाकडे बोलत जातो माहिती. सुरुवातीला बोलताना सक्षणाचं म्हणजे फक्त त्यांनाच देणार आहे मी. त्या सक्षणाचं गळ्यात आपल्या जवळच्या तेरच्या म्हणून नाही, तर त्या आपल्या पक्षाच्या युवती विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर ते प्रोटोकॉल प्रमाणे नाव घ्यायचं जरा मगाशी मी करलो होतो, म्हणून म्हणतो की आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या मला तुमचा प्रश्न खरंच तर आवडला. माझी इच्छा होती म्हणजे हा प्रश्न विचारावा. आदरणीय सरांनी म्हणजे ते ज्येष्ठ आहेत म्हणून बोलते, त्यांनी म्हणून मी बोलत नाही. पत्रकार मी स्वतः 2 वेळा जिल्हा परिषद इलेक्शन लढवलेले आहे आणि मी ओबीसी म्हणून लढवली. मला एक संधीच मिळाली. मी मास्टर केलेलं, मी इंजिनिअरिंग केलेलं आहे. मी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिशियनची इंजिनियर आहे. आणि मी जेव्हा 2012ला इलेक्शन लढवलं तेव्हा मी ओबीसी महिला म्हणून लढवलं. मी ओपन मधून लढवलं तर मला संधी मिळाली नसती. का नक्की बरं मला मी स्पष्टच बोलतो. तर आज मंडल यात्रा आहे, राजापूरजींनी काढलेले माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरू झालेली आहे. तर मी स्वागत मनापासून करते. आणि हो, या राज्याला मंडल आयोग लागू करणारे देशातला पहिला नियम आदरणीय पवार साहेब त्यांची विशेषतः ऋणी आहे. त्यांनी लागू केलं. बाबासाहेबांचं आरक्षण आहे म्हणून माझ्यासारखी दंगल मुलगी तर पहिल्यांदा जिल्हा परिषद लढू शकली वयाच्या 21व्या वर्षी. 2017ला परत मी माझं गट तेल होता पण ते ओपन होतं, त्यामुळे मला फार कोणी तिथं फार संधी नाही मिळाली. मग मी ओबीसी मधूनच आकाबाई पाडवी मतदारसंघात लढवलं, जे तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव मध्ये येतं. तर तुमच्या प्रश्नाशी रिलेटेड म्हणून एवढं सखोल बोलते. मग तुम्ही म्हणाला की कासार आहे, सुतार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, दिसत नाही मान्यवर. आणि म्हणूनच ही मंडळ यात्रा आहे. खरा हक्क वंचित शोषित जो समाज घटक आहे, कुंभार, लोहार, सुतार, जो गरीब निश्चित पडलेला आहे, गोंधळी आहे, नागदोगी आहे, वसंतोगी आहे, हे जे लोक आहेत माझ्या मतदारसंघामध्ये पंचायत समितीची उमेदवार ओबीसी महिला ही नागदोगी वसंतोगी समाजाची होती. त्यांचं नाव सरताई. मला फार अभिमान वाटला. माझ्या ग्रामपंचायतीमध्ये आरक्षणामुळे एक एसटी समाजाची पारधी महिला सरपंच होते, राणीताई. त्यांचं नाव राणीताई. सॉरी, मी पारधी नाही म्हणायला, मला अभिमान आहे. आणि मला असं वाटतं की मंडल यात्रा ओबीसी आरक्षण हक्क का जागृत ठेवलं पाहिजे, या लोकांसाठी जागृत ठेवला पाहिजे. उद्या गणितांनी कोणीतरी येणार आणि म्हणणार मी पण ओबीसी आहे. मग हा खरा जो तुम्ही विचारलेला प्रश्न आहे की हा जो खरा गरीब वंचित शोषित आहे, जो उलटी सिंगाने आदरणीय पवार साहेबांना अभिप्रेत होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं, ते लोक कुठे जाणार? त्यामुळे मंडल यात्रेची जरूरत आहे. मंडल यात्रा ही महाराष्ट्रातल्या गरीब शोषित वंचित लोकांना जागा करण्यासाठी आहे, ही तुमच्यासाठी आहे. हा तुमचा हक्क आहे. उद्या कोणीतरी येईल आणि तुमचा हक्क मिळाला असं नाही चालत. ज्याचं त्याचं त्याला मिळावं. माननीय संजय शेट्टी साहेबांचा हक्क अधिकार जो काही शेअर आहे त्यांचा समाजाचा त्यांना मिळावा. राजापूरकरजीला राजापूरकरजींचा मिळावा. आमचे भाई आहेत बक्करबाई, त्यांना त्यांचा हक्क मिळावा. इथं उचल्याला सगळ्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. यासाठी ती मंडल यात्रा आहे. आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे ते ओबीसीच असलं पाहिजे. आणि माझं असं मत आहे, मी अतिशय सृजनशीलपणे आणि मोकळ्या मनाने बोलते, माझं बुद्धी शाबूत ठेवून बोलते की मनोज जरांगे साहेबांना सुद्धा त्यांच्या समाजाच्या बद्दल आरक्षण मागण्याचा 100% अधिकार आहे. कारण मी पाहिलेलं शाळेमध्ये माझ्या बरोबरच शोषित वंचित आर्थिकदृष्ट्या गरीब मराठा मुली होत्या, मास्क टाकून पण मागे पडायच्या. तर माझी त्या जी मोठीने एक माझी मैत्री होती, मनीषा होती, मराठा होती, चांगली ऍक्टिव्ह हुशार होती. ती आरक्षण केलं नव्हतं म्हणून शैक्षणिक दृष्ट्या मागे पडली. तर या समाजाला शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या आरक्षण जरूर मिळालं पाहिजे. राजकीय दृष्ट्या तर ते प्रस्थापितच आहे. त्यामुळे मला असं वाटतं जे शोषित वंचित आहे बाकीचे त्यांना ओबीसी मधून कुठे अकालपट्टी होता कामा नये, त्यांच्यावर कुठला दबाव येता कामा नये. त्यांच्या हक्कासाठी मी इथे आलेली आहे. मंडल यात्रेला मला आवर्जून संभाजी
पाटील साहेबांचं जे शिरोड आनंद त्यांचं मी थँक्यू करेन, मी शेट्टी साहेबांचं थँक्यू करेन की आवर्जून मला बोलावलं, काँग्रेसचे नगरसेवकांनी बोलावलं, तुम्ही आलं पाहिजे, हक्कांसाठी बोललं पाहिजे. तर मी अतिशय मनमोकळेपणाने सांगते, मी हक्कांसाठी लढलो. म्हणजे आणि माझ्या पार्टीचे नेते आदरणीय पवार साहेबांचा मला अभिमान आहे, अत्यंत पुरोगामी सेक्युलर नेता की जो वंचित सुटण्यासाठी पहिल्यापासून लढतात, सगळ्या जाती धर्मासाठी. त्यांची मी कार्यकर्ता म्हणून बोलते. त्यामुळे आम्ही मंडल आयोगाला शोषित वंचित निश्चित पडलेला खरा ओबीसी त्यांच्यासाठी काढलेला आहे. आम्ही लढलो. मला सुद्धा 2 वेळा ओबीसी म्हणून संधी मिळाली. त्यामुळे लढलं पाहिजे. नुसतंच आपण व्हायचं दीडकी नंबर घरात बघा टाटाबाज असं नाही सांगणार ना. आम्हाला शिक्षण दिलंय बाबासाहेबांचं, सावित्रीबाई फुले, ज्ञानेश्वर कालिदासांच्या, छत्रपतींच्या विचारांची महाराज. तर मी 18 कोटी जातीला सोबत घेऊन जाणार ना. माझी मराठा वंचित भगिनी तिलाही तिथं शैक्षणिक आरक्षण मिळावं 100%. परंतु इकडे राष्ट्रीय दृष्ट्या जे प्रस्थापित आहेत त्या लोकांनी गरीब शोषितांचं आरक्षण घेऊन यायचं मला वाटतं. हे वाक्य कसं आहे म्हणजे आपलं काय परंतु वस्तुस्थिती फार वेगळी नाही. तुमचे इथले कोणी अपील महानगरपालिकेचा अभ्यास असलेले लोक त्यांना तुम्ही नगरसेवकांची जात विचारा आणि त्यापैकी ओबीसी किती लोक आहेत याची यादी काढा आणि नंतर तुम्ही आपल्याशी बोला. सरांचा प्रश्न कसा आहे, ओबीसी ऑलरेडी जे आहेत त्याच्यातले प्रस्थापित आणि विस्थापित हा विषय आहे. मी मगाशी म्हटलं सर, आपल्याला जोपर्यंत सर्वेक्षण होणार नाही, until unless we come to that particular that steps we cannot come out of the conclusions. आणि हे कन्क्लुजन आहे. त्यामुळे ह्या गोष्टीसाठी सर्वेक्षण होणं फार गरजेचं आहे. जातनीय जनगणना होणं गरजेचं आहे. आर्थिक सामाजिक हा पुन्हा एकदा सर्वे व्हायला पाहिजे. तर तुम्ही गोष्ट म्हणून धन्यवाद. उपहार घ्यायचा, चहा घ्यायचा, मला जायचंय. तर पूर्वी आपल्या लातूरमध्ये ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय जयप्रकाशजी दगडे साहेबांचा काल या ठिकाणी वाढदिवस होता. आज योगावर आपण सगळे एकत्र आलं. तर आमच्या लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दगडे साहेबांना या ठिकाणी सत्कार करण्यात येईल. त्याचबरोबर आमचे जुने सहकारी आणि खूप म्हणजे आमचे मित्र शशिकांतजी पाटील यांचाही आज वाढदिवस आहे. तर आपल्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांना या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊ. चहाने उपहार घेतल्यानंतर आपण या ठिकाणी जायचंय आणि खरं तर आपण सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला